गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज होता मंडे आणि आज उठायला लेट झालेलं. ॲक्च्युली 10 वाजलेले म्हणून लॉग इनला पण टाईम झालेला आणि शॉर्ट्स पण मी शूट नाही केले. तर हा वेदू झोपलेलाच होता. म्हटलं पटपट पटपट कामावरून घ्यावं. तर मग कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा लॉगिंग केलं, स्वयंपाकही केला, थोडेसे कपडे होते कपडेही धुवून टाकले, ते वाळत घातले आणि हा दुपारी वेदू झोपला आहे. तर दुपार झालेली, म्हटलं जेवण करून घ्यावं. त्यानंतर केसही विंचरले नव्हते, पटपट केस विंचरून घेतले आणि ॲक्च्युली वेदूही लेट झोपला होता. 3 वाजले होते. पटपट कपडे काढून आणले टेरेसवरनं. त्यानंतर घड्या घातल्या त्या कपड्यांच्या आणि नंतर म्हटलं तो झोपला आहे तोपर्यंत सगळंच आवरून घ्यावं. उठल्यावरती काहीच करून देत नाही, बिकॉज त्याचं खाणं पिणं आणि चिडचिड करतो उठल्यावरती. कपड्यांच्या घड्या घालून झाल्या तर ते म्हटलं कबर्डमध्ये ठेवून द्यावं आणि हे कॅक्टस थोडंसं रिलॅक्स झालं तर बोल. म्हटलं हे कॅक्टस काही चालू होईना, त्याला चार्जिंग पण केली, काय झालं आहे तेही कळेना. खालीवरती म्हटलं ओपनच करून पाहावं. त्यानंतर वेदू उठला. उठल्यावरती त्याची मस्तीच चालू होती. त्यानंतर उठल्यावरती असा एकदम फ्रेश दिसत होता. तर म्हटलं त्याचे कपडे चेंज करावं. तर संध्याकाळी खूप थंडी लागते म्हणून हे लॉंग स्लीवचे कपडे वगैरे घालून रेडी केलं. म्हटलं त्याला भूक लागली असेल तर थोडंसं खाऊ घालावं म्हणून हे बनाना त्याला खाण्यासाठी हे केलेलं. त्यानंतर वेदूचे पप्पा बोलले की मॅगी करून ठेव. तर मॅगीसाठी सगळं रेडी केलं आणि नंतर मॅगी करायला घेतली. ते कढईमध्ये परतून वगैरे घेतलं. त्यानंतर म्हटलं वेदूचा थोडासा मेकअप करून घ्यावा, बिकॉज त्याचा मेकअपच नव्हता केला आज भरपूरच लेट झालेलं, सगळी कामे सोबतच म्हणून त्याचा थोडासा मेकअपही करून घेतला. आणि हा वेदू मेकअप करायला गेल्यावरती की सगळंच ओढत राहतं, हे ओढ ते ओढ असं चालूच असतं. म्हटलं थोडेसे कपडे टेरेसवरनं खाली घेऊन यावं. तोपर्यंत मॅगीही तयार झाली. विदूचे पप्पाही आले. संध्याकाळ झाली तर म्हटलं भाकरी आणि भाजी करून घ्यावं. तर भाकरी टाकून घेतले, थोडेसे शेंगदाणे आणि लसूण शेंगदाणे भाजून घेतले. भाजीचं ठरलेलं की मोड आलेले हुलगे करायचं म्हणून शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर हे वेदूचे पप्पा, वेदू रडत होता म्हणून त्याला झोपी लावत होते. शेंगदाणे आणि लसूण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलं. हुलगेही छान शिजले होते. त्यानंतर भाजीला टाकले हुलगे. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे भांडे परत पडलेले. हे डेली रुटीनचंच असतं. नेक्स्ट भेटू पुढच्या